आपल्याला सर्वांना सोडून आपल्या सर्वांचा लाडका आणि हक्काचा दादा अजितदादा पवारसाहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सोडून गेले आणि त्या निमित्ताने आज कळंब चांदवली जिल्हा परिषद गटातील आपण सर्वच मंडळी मोठ्या संख्येने दादांना शोकसभा वाहण्यासाठी त्यांना शेवटची आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात। मी तुम्हा सर्वांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। तर कोणालाही मेसेज न देता एक दादांच्या प्रेमाखातर आपण सर्वजण एवढ्या संख्येने उपस्थित झालेला आहात। खरं तर काल सकाळी नेहमीप्रमाणे दशक्रिया झाल्यानंतर मुलाला सोडायला जात असताना अचानक सचिन शेठचा फोन त्या ठिकाणी आला। तेव्हा अजितदादा गेले। सचिन शेठला म्हणलं अजितदादा गेले म्हणजे कुठे गेले? तर त्यांचं म्हणणं आलं का अजितदादा आपल्या सर्वांना सोडून त्या ठिकाणी निघून गेले। 5-10 मिनिटं म्हणणं सुन्न झालं। काय करावं काय बोलावं ते 10-15 मिनिटं न कळण्यासारखं झालं। बातम्या बघितल्या, बातम्यांमध्ये वाचलं, बरेच जणांचे फोन त्या ठिकाणी आले आणि आपल्या सर्वांना न पसणारी आपल्या सर्वांना न पेलवणारी गोष्ट त्या ठिकाणी घडली। अजितदादा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सोडून निघून गेले। 6 वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीपद त्यांनी अत्यंत लिहिल्याप्रमाणे पेलवलं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला कधी न लाभणारे मुख्यमंत्री अशा स्वरूपाची त्यांच्या मनात असेल किंवा प्रत्येकाच्या मनात त्या ठिकाणी होतं का दादांनी एकदा तरी त्या ठिकाणी मुख्यमंत्री व्हावं, ही आज देखील प्रत्येकाच्या मनात त्या ठिकाणी सल आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मनामध्ये राहिलेली आहे। परंतु नीतीच्या मनामध्ये वेगळी गोष्ट होती आणि दादा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सोडून निघून गेले। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला न लाभलेले मुख्यमंत्री पद काय असतं, दादा एकदा जरी झाले असते तरी दादांनी या ठिकाणी दाखवून दिलं असतं का मुख्यमंत्री पद काय असतं। अशा स्वरूपाचं काम दादांनी उपमुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी केलं। उपमुख्यमंत्री होते तरी निर्णय घेण्याची क्षमता, कोणताही निर्णय घेतला तर मी तो घेतला, मग चुकीचा असो बरोबर असो कसाही निर्णय असो तो घेतला, त्याला सामोरे जायचं अशा स्वरूपाची सवय त्या ठिकाणी होते। शब्दाचा पक्का माणूस आणि कामाचा माणूस, काम ठोकून करून दाखवणारा माणूस, एकदा शब्द दिला तर त्यासाठी काही करायची तयारी दादांची त्या ठिकाणी होती। कार्यकर्त्यांना जपणारा माणूस। इथे आज सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आम्ही सर्वजण राजकारणात आले मागचं कारणच खऱ्या अर्थाने होतं तर ते अजितदादा पवार साहेब होते। कार्यकर्त्यांना जपणारा माणूस, कामाचा माणूस, एखादा शब्द दिला तर करणार आणि एखादा जर नाही बोलला तर तो नाही बोलणार, करतो बघतो अशा स्वरूपाची कधीच कोणती गोष्ट दादांकडे नव्हती। करणार तर करणार, नाही करणार तर नाही।